आईबाबानी दंसार संघ लगेच यायचा आहे. लगेच पुढचा सामन्याला सुरुवात होईल. पुढचा सामना आपण पाहू शकाल. पुढचा सामना असणार आहे एका बाजूला असणार आहे साईदीप नवकिरण आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळणार आहे दुसरा संघ आपण ज्यांनी सुंदर खेळ साकारला करण ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे तो म्हणजे प्रेम मोरे. तर नक्कीच चांगली खेळी त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच पुढच्या सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहू शकाल नवकिरण आणि YBCC संघ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघामध्ये सामना असणार आहे. तर नक्कीच पाहूया करण ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला तर नक्कीच या स्पर्धेसाठी जे आपण पाहिलंय शेवटच्या रात्रमध्ये जे शेवटचे 4 संघ टॉप 4 मध्ये जाणाऱ्या संघांसाठी जे टी शर्ट आपण पाहतोय ते टी शर्ट आपल्याला अवेलेबल करून दिले गेलेले आहेत. तर PN स्पोर्ट यांच्याकडनं आपल्याला टी शर्ट अवेलेबल करून दिले गेले कमी दराने जे टी शर्ट आपल्याला अवेलेबल करून दिले गेलेले त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करणार आहोत. तर नक्कीच कमी दराने आपल्याला टी शर्ट प्रोव्हाइड केले गेले PN स्पोर्ट यांच्या माध्यमातून त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करणार आहोत. पाहूया करण ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे प्रेम प्रेम मोरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रेम मोरे यांची खेळी सुद्धा आपण पाहिली. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळी त्यांनी केली परंतु करण ठाकूर मात्र ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पाहूया प्रेम मोरे पुन्हा एकदा त्याच खेळीचा खेळ दाखवणार आहे का. पाहूया इकडे फेकी खराब झाले सिंगल धाव मिळेल. इकडे 2 चेंडूवरती 2 सिंगल येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. YBCC संघ आपल्याला पाहायला मिळतोय वेवूरचा नक्कीच घरचा संघ आहे आणि त्याचबरोबर दुसरा संघ नवकिरण संघ आपल्याला पाहायला मिळेल. साईदीप नवकिरण संघ केळव्यावरनं बिलॉंग करतोय. पाहूया इकडे टॅप करण्याचा प्रयत्न करण ठाकूर यांचा परंतु इकडे जास्त चेंडू नीटचा कनेक्शन झालेला नाहीये टॅप झालेला नाहीये. हॅलो जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पेन स्पोर्ट कडनं पुन्हा एकदा सुवर्ण अशी संधी येते. सेमीफायनलचे जे 2 मॅच असणार आहेत त्याच्यानंतर फायनलचं जी एक मॅच असणार आहे म्हणजे 3 जे मॅच असणार आहेत सेमीफायनल 2 आणि एक फायनल मॅच. त्या मॅचमधील सेमीफायनलच्या 2 मॅचमध्ये जे मॅन ऑफ द मॅचचा जो मानकरी ठरेल त्याच्यासाठी मात्र टी शर्ट प्रोव्हाइड केली जाते व अंतिम सामन्यामध्ये सुद्धा जो मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याच्यासाठी सुद्धा एक जर्सी प्रदान केली जाणार आहे पेन स्पोर्ट कडनं. तर नक्कीच त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आभार व्यक्त केला जाणार. नक्कीच चांगलं सहकार्य दिलं जातंय चांगलं सपोर्ट मात्र केलं जातंय स्वराज्य शिवराज्य क्रिकेट क्लबसाठी चांगलं सपोर्ट मात्र देताना पेन स्पोर्ट. पाहूया षटक क्रमांक पहिलं हा मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर YBCC संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकडेवरती. तर नक्कीच पहिलं षटक समाप्त झालं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा. YBCC संघ वेवूरचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय घरचा संघ आहे. नक्कीच घरचा मैदान म्हटलं तर नक्कीच खूप सारा अनुभव असतो मैदानावरचा आणि खूप सारा अनुभव पणाला लावला जाणार का. पाहूया करण ठाकूर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाज प्रज्वल पहिल्या चेंडूवरती करण ठाकूर मस्त काला दस्तक देतोय. क्षेत्ररक्षक बनणार दर्शक आणि दर्शक बनणार क्षेत्ररक्षक. चेंडू जाणार निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दर्जेदार चौकार 4 धावा. सुंदर फटका पाहायला मिळाला करण ठाकूरच्या पहिमधनं आणि या पहिल्या चेंडूवरती आगास केलाय करणने की आमचा हा घरचा मैदान जरी असला तर खेळ तर नक्कीच चांगली करावी लागेल आणि चांगला खेळ दाखवावा लागेल. घरचे प्रेक्षक सुद्धा सामना पाहण्यासाठी आल्यात, त्यांनाही त्यांचंही एंटरटेनमेंट करावं लागेल आणि तेच काम केलं जाते करण ठाकूरकडनं आणि एंटरटेनमेंट करावंच लागेल. इकडे आता मात्र खराब शॉट सिलेक्शन झालाय. चेंडू आगास मात्र चांगला नव्हता चेंडूचा आणि फळीचा. इकडे चेंडू जातोय निर्धाव. पाहूया प्रज्वल पुन्हा एकदा चेंडूमध्ये काय फेरबदल करेल. इकडे टॅप केलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाणार निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. इकडे प्रेशर. इकडे थोडस प्रश्नचिन्ह आणलंय करण ठाकूर वरती. आता करायचं तर करायचं काय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव गेल्यात म्हणजे कमबॅक तर केलाय गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीमध्ये. आता येणाऱ्या 3 चेंडूवरती पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज प्रज्वल काय व्हेरिएशन करणार आहे. सुंदर चेंडू खोलगट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. कव्हर केलाय आपलं चौकार जो नोंदवला होता पहिल्या चेंडूवरती तो कव्हर करणं फार महत्वाचं होतं आणि ते कव्हर केलंय. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देऊन नक्कीच सुंदर गोलंदाजी आपण हाताळताना दिसतोय. इकडे करणला नक्कीच रोखण्याचं काम पूर्णपणे प्रज्वल याने केलंय आणि ही 22ची धावा मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 10 या आकडेवरती. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च झालाय. नक्कीच जगडून ठेवण्याचं काम प्रज्वल याला मात्र केलंय. प्रज्वल यांनी मात्र केलंय. करण ठाकूर यांना पहिल्या चेंडूवरती चौकार नोंदवल्यानंतर करण ठाकूर पुन्हा एकदा चौकार नोंदवण्याच्या प्रयत्नात 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव हाताळले गेले आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव गेला असता परंतु इकडे 22च्या रूपानं 1 धाव मिळाले. आणि इकडे पाहूया धावचीत बांधवण्याची संधी आहे. इकडे प्रेशर असतो प्रेशर कारण की चेंडू निर्धाव जाणार तसा प्रेशर फलंदाजावरती वाढत असतो आणि तो प्रेशर इकडे मैदानाच्या आतमध्ये दिसतोय YBCC संघावरती आणि दोन्ही फलंदाजांवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात ही 5, 2 षटकांची होते समाप्ती. 12 चेंडूमध्ये पाहायला मिळत आहेत 10 धावा स्कोर कार्ड वरती. तर जाऊया पुन्हा एकदा आपण आपले जे मान्यवर आहेत ज्यांनी आपल्याला सहकार्य केलंय. आपण प्रथम पारितोषिक रोख रक्कम पाहू शकाल 30,000 जे आपल्याला ज्यांच्या सौजन्याने लाभली गेली. कस्तुभजी राकेश राऊत यांच्या सौजन्याने मात्र लाभली गेली. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आभार व्यक्त केलं जाणार. नक्कीच करण ठाकूर यांना रोखण्याचं काम व्हेरिएशन केले जात आहे. चेंडूमध्ये गती आणि लोअर गतीचा चेंडू इकडे हाताळले जात आहेत. करणला भाग पडलाय फटके खेळण्यापासून. आता मात्र चौकार येतोय. थोडस रिलीज होतोय. आता चौकार येतोय. गॅप शोधला आणि त्या गॅप मध्ये फक्त दिशा दाखवली चेंडूला. कधी कधी ताकदची वापर न करता कधी कधी कलात्मक फटक्यांचा सुद्धा वापर करावा लागतो आणि तेच केलं गेलं. इकडे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. आता मात्र सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नितीन आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. इकडे ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक फील्ड करते. फेकणार की नाही. इकडे नाही फेकलाय. सिंगल धाव होते पूर्ण. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 धावा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया नितीन यांच्या षटकातील चांगली षटक हाताळलाय. नितीन यांनी 1 चौकार जरी नोंदवला तरी चांगलं कमबॅक केलंय नितीन यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. इकडे आता मात्र फटका बॅट मध्ये आलाय. इकडे आपल्या रडार मध्ये आलाय चेंडू आणि करणने मात्र चेंडूला टॅप केलाय. चेंडू मात्र जातोय निघून चौकारासाठी. ट्रॅव्हल होतोय. 4 धावा. या 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 20 धावा. शेवटचा चेंडू पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात होता. इकडे नक्कीच संधी मिळाली होती करणला बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडण्यासाठी परंतु फेकी अचूक आली नाहीये आणि कलेक्शन सुद्धा झालेलं नाहीये. इकडे निर्धाव जाईल चेंडू. षटक क्रमांक 3 हा होतोय समाप्त आणि या 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 20. पहिलं षटक 5, दुसरं षटक 5 धावांचं, तिसरं षटक हा 10 धावांचा येतोय. आणि पाहूया हा शेवटचा षटक 6 चेंडू किती धावांचा येणार आहे. 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च होणार आहेत आणि 6 चेंडू मध्ये किती धावांचा डोंगर हा रचला जाणार आहे ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह असणार आहे. येणाऱ्या 6 चेंडूवरती पाहूया गोलंदाज कोणता
बॉलिंग मार्क वरती येतोय. तर पुढचा सामना असणार आहे एका बाजूला असणार आहे उनबट संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तारापूर कलंदर संघ. तर यस इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये जोडूया. दोन्ही संघाचे संगणक तयार राहायचंय. पाहूया शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रणय. इकडे पहिला चेंडू खेळला गेला आहे. पाहूया धावचीची संधी आणि फलंदाज होतोय बाद. पहिला विकेट YBC संघाचा. विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. इकडे धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा. चेंडूचा खेळ समाप्त झालाय 19 चेंडू मध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20. इकडे रोख लावलंय 19 चेंडू मध्ये 20 धावा झाले. ओके धावसंख्या स्कोर कार्ड वरती नक्कीच 20 धावा आपल्याला पाहायला मिळते. करण ठाकूर अजूनही दटून आहे मैदानाच्या आतमध्ये. काम करावं लागेल. जे जबाबदारीचं काम असतं ते जबाबदारीचं ओझं मात्र करणला उचलावं लागेल. इकडे करणने चेंडू टॅप केलाय. पाहूया मस्तकाला दस्तक मिळते का, तर यास मस्तकाला दस्तक मिळते. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दर्जेदार चौकार. 4 धावा. तर यस हरेशजी गावडे सरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. जिमी दादा पाहूया त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण आपल्या या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचं नक्कीच आस्वाद घ्यायचा आहे. सर आपलं स्वागत असेल. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय सर. तर नक्कीच जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूया. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 24 धावा. करण पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. करणच्या फळीतनं चौकार येत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव जात आहेत. आता येणाऱ्या 2 चेंडूवरती चौकार येणार की विकेटही मिळणार, कारण की प्रेशर बनलाय करण वरती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 24 धावा. 1 विकेट 24 धावा. YBC संघ. इकडे स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा भिंतीसारखं काम करतोय. निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. मागच्या षटकात सुद्धा तेच पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या षटकामध्ये करणने चौकार मारल्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव झाले होते करणकडनं, आणि पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते करणकडनं. उनबाट संघ आपण रिपोर्ट करायचा टॉस साठी. उनबाट संघ इकडे पुन्हा स्ट्रोक खेळलाय. आता मात्र चौकार मिळणार आहे. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. या चौकारांशी धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष्य मात्र उभारलं जातंय YBCC संघ याच्याकडनं. नक्कीच पाहूया. आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये जुळले जाणार एक सुंदर आवाज व्हॉइस ऑफ उमरोई. तर यस सन्मान करूया आपण. आपले प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांचा सन्मान करण्यात जाणारा विलोहित स्पोर्ट विलोहित एंटरप्राइजेशन प्रोपरेटर सिद्धार्थजी बरबाड सर यांचं सुद्धा स्वागत केलं जाणार या स्पर्धेच्या माध्यमातून. सुनील जी यादव यांच्या शुभ हस्ते यांच्या शुभ हाताने मात्र मायेची शाल त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह दिलं जाणार. सर आपलं स्वागत केलं जाणार या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांनी मात्र आपल्याला ट्रॉफीज आणि सन्मान चिन्ह दिलं गेलेलं आहे या स्पर्धेसाठी. चांगलं मोलाचं सहकार्य त्यांच्याकडनं लाभलं गेलंय. त्यांचा आपण सन्मान करतोय. तर नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्या. विलोहित एंटरप्राइजेशनचे प्रोप्रायटर सिद्धार्थजी बरबाड सर यांचं स्वागत झालंय. त्याचबरोबर आपण पाहूया PN स्पोर्टचे ज्यांनी आपल्याला टी शर्ट प्रोव्हाइड केली 4 संघांना. शेवटचे जे अंतिम 4 संघ असणार आहेत त्यांच्यासाठी टी शर्ट प्रोव्हाइड केली गेली. आपण पाहू शकाल PN स्पोर्टचे ओनर त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्या. मायेची शाल दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करणार आहोत. नक्कीच चांगलं सहकार्य तुमचं लाभलं आणि असंच सहकार्य लाभत राहो हीच अपेक्षा बाळगणार. ते म्हणजे शिवराज्य क्रिकेट क्लब. नक्कीच तर नक्कीच त्याचबरोबर स्पायडर स्पोर्टचे ओनर उदयजी शुक्ला सर यांचं सुद्धा आपण प्रसाद परदेशी यांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे. बर्थडे बॉयज आजचे. तर नक्कीच स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहेत. मायेची शाल दिली जाणार आहे. त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. नक्कीच त्यांचंही स्वागत केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी चांगलं सहकार्य दिलंय. चेंडू जे आज आपण 2 दिवस 2 रात्र पाहतोय त्या 2 रात्रमध्ये त्यांचं चेंडू आणि मालिकावीरसाठी बॅट दिली गेली. चांगलं सहकार्य त्यांच्याकडनं लाभलं गेलं. तर जाऊया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये जुळले गेलेले आमचे संतोष पाटील सर. यस ओव्हर टू संतोष पाटील सर. धन्यवाद. नक्कीच आपण मंचावर उपस्थित या ठिकाणी नाणेफेकीसाठी आमंत्रित करूया.
सिद्धार्थ दादा या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत। या सिद्धार्थ दादा आपण पाहतो एका बाजूला जर पाहिलं तर तारापूर संघ आहे, कलंदर तारापूर संघ, आणि दुसऱ्या बाजूला उनबाट संघ, या दोन संघ आपण पाहतोय। टेल इज अ कॉल अँड इट इज अ हेड आलंय। नक्कीच मनीष दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा आपण विराजमान व्हा मुख्य मंचावर। मनीष नाणेफेक जिंकलाय का डिसिजन असणार आहे? आम्ही फिल्डिंग घेऊ। फिल्डिंग घेतलंय परंतु नक्कीच शाकीरला तुम्हाला थांबवायचं आहे। तू स्वतः गोलंदाज आहे, पहिल्या गोलंदाजामध्ये पहिली गोलंदाजी करत असताना काय विचार केला जाईल शाकीरच्या विरोधात? शाकीर खूप चांगला बॅट्समन आहे आणि इन्फॉर्म पण आहे आणि टॅप पण खूप मारतो। नक्कीच नक्कीच। तर या मैदानाचा आढावा घेतलाय तुम्ही, किती रन्स रोखायचा प्रयत्न करतील? आम्ही 30च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण की थोडी आमची बॅटिंग लाईनसाठी तो म्हणजे तेवढं चांगलं ठरेल। मागच्या मॅच मध्ये थोडीशी मिसफील्ड झाली, कुशलकडून आपण पहिली थोडीशी मिसफील्ड झाली, तर काय सांगशील या मॅच मध्ये ती सुधारण्याचा प्रयत्न काय म्हणशील तू? हो, आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न करू थोड़ा। जिशान, टॉस जीते तो क्या डिसीजन रहता? हम बैटिंग ही करते। अभी अगर देखा जाए तो उनबाट भी आप के एरिया की टीम है, अच्छी है। कुशल और मनीष अच्छे गेंदबाज बल्लेबाज है, क्या कहना चाहोगे? उम्बाट भी अच्छी टीम है, मतलब फैमिली जैसी है हम, तो खेलने में मजा आएगा। इस बीच अगर देखा जाए तो ये मैदान कैसा लगा और यहाँ की जिस तरह से तैयारी की, मई मंथ चालू है, थोड़ी सी गर्मी ज़्यादा है, क्या कहना चाहोगे? वही गर्मी बहुत है तो खेलने में प्रॉब्लम हो रहा है, मतलब एनर्जी भी थोड़ा लो है, तो अभी देखते इंशाल्लाह खेल के जीतेंगे। थँक यू व्हेरी मच, बेस्ट ऑफ लक आप दोनों टीम को। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, इथे मात्र सामना पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळाला संतोष अण्णा, पहिले षटक या ठिकाणी आपल्याला पाहताना खेळता या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी करताना आतापर्यंत जर पाहिले तर संतोष अण्णाच्या गोलंदाजीतून 3 गडी बाद केलेत। करण आपल्याला पाहायला मिळाला, करणच्या या गोलंदाजीतून जर पाहिलं तर 3 गडी बाद केले आहेत आणि फक्त 1 रन्स खर्च केलाय। चांगली एफर्ट दर्शवले। मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर करणने मॅन ऑफ द मॅच घेतली होती सामन्यामध्ये। पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे आणि इथून जर पाहिलं बाबू आणि संतोष अण्णा यांच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय। अगदी जर पाहिलं तर बॅनर्सला चेंडू लागला गेला, चेंडू जातोय चौकारासाठी। 4 धावा, चौकारी धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 5 धावा स्कोरबोर्डते आहेत, 3 गडी बाद झाले आहेत, परंतु अजूनही दमखम दाखवत आहेत। चांगला फटका आहे इथे पाहतोय आपण, विचार केला तर इथे आपल्याला पाहायला मिळाला डॉट चेंडू येतोय, बॅट लागली होती चेंडूला, हेच मात्र आपल्याला दर्शवलं गेलं। ओव्हरची होते समाप्ती, 1 षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरी धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा। जिंकण्यासाठी लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतोय, 29 धावांचं लक्ष्य आहे। आतापर्यंत 5 धावा जमवल्या आहेत, म्हणजे येणारे चेंडू जर पाहिले तर 18 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये एकंदरीत 24 धावांची आवश्यकता आहे। 18 चेंडू 24 धावा। नवकिरण संघ आपल्याला पाहायला मिळतंय, पुन्हा एकदा सज्ज झालंय। 18 चेंडू शिल्लक आहेत, 18 चेंडू मध्ये 24 धावा। पहा विकेट पडल्यानंतर देखील संघर्ष करताना पाहायला मिळतंय नवकिरण संघ, कारण की विचार केला फ्रंटफूट लाईनचे फलंदाज जे बाद झाले, अपेक्षा होती त्यांच्याकडून की चांगली खेळी करावी, मात्र थोडंसं नाराज केलं। आणि इथून जर पाहिलं तर या 2 फलंदाजांनी विचार केला तर स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय आपण पाहतोय। इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, नोचा कॉल आलाय, वाईटचा कॉल आलाय। नक्कीच आपण पाहतोय या वाईटच्या एक्स्ट्रा रन्स इथे मात्र वाढली जाईल। पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, कारण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली एफर्ट। इथे मात्र आपण पाहतोय पोहोचले जात आहेत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये। रन्स मिळेल 1, धावसंख्या 1 ने वाढेल। स्कोरबोर्डवरती धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 7 धावा झाल्या आहेत, 7 रन्स ऑन दी बोर्ड। नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा एकाच चेंडूचा खेळ झालाय। आता मात्र हा वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल। धावसंख्या 1 ने वाढेल, 8 धावा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती। हलक्या हाताने घेऊन काढलाय, पंच केलाय चेंडूला
ऑन साईड रिजन मध्ये तुषार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली गेली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा झाल्या आहेत. पुढचा चेंडू चांगला फटका आहे. करण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूला पकडलंय आणि चांगली या ठिकाणी फेकी देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रेमच्या हातामध्ये रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट पडतोय तो म्हणजेच नवकिरण संघाचा. प्रज्वल एका बाजूला प्रज्वल आहे, दुसऱ्या बाजूला आता मात्र नवीन फलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. उर्वरित चेंडू जर पाहिले तर इथून अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागली जाते 9 धावा. प्रेम दर्शवत आहेत या ठिकाणी. खूप चांगली क्षेत्ररक्षण ज्यांनी आपल्याला पाहायला मिळालं. करण ठाकूरच्या माध्यमातून आपण पाहिलं. घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावर खेळताना वेगळीच मजा. घरच्या पब्लिक समोर क्राऊड आहे, त्यामध्ये खेळण्याची वेगळी मजा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र बॅटचे एज लागले. ओहो, नक्कीच त्या ठिकाणी ब्रिजेश होता. प्रयत्न तर केले होते ब्रिजेशने चेंडू पर्यंत येण्याचा, परंतु थोडस शॉट पडले आणि त्यानंतर पाहिलं तर नक्कीच विकेट मिळाला असता. सिंगल रन्स घेतलं गेलं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 10 धावा. 5वा चेंडू असेल या षटकातील. प्रेम मोरे पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बाबू त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण दर्शवतोय आणि इथे जर पाहिलं तर विकेटचं होईल आणखीन एक पतन. गडी बाद होतोय. इथून जर पाहिलं तर अनिकेत या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. यस, रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच मान्य केला जाईल. बघूया, तडंपायची मागणी केली. तर आपण पाहतोय गडी बाद होतोय. अनिकेत या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. आल्याला फटका चांगला सजवला होता, परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बाबू याचं कौतुक करेन मी. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 10 धावा झाल्या आहेत. इथून 19 धावांची आवश्यकता आहे. अजूनही चेंडू जर पाहिले तर येणारे 13 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 19 धावा मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बघूया, प्रेम पुन्हा एकदा सज्ज झालाय. शेवटचा चेंडू आहे. सिंगल रन्स घ्यायचे आहे. तुषार वेगाने चेंडूवर येतोय, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. कंप्लीट होतंय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवरती धावसंख्या 11 धावा. अजूनही जर पाहिलं तर चेंडूचा खेळ शिल्लक आहे 12 आणि 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 18 धावा. चांगली बॅटिंग नक्कीच दर्शवलंय आतापर्यंत. जर पाहिलं तर फलंदाज मिस्टर प्रज्वलने खूप चांगली फलंदाजी दर्शवलंय, परंतु बघूया त्याची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सागर आलाय. संतोष अण्णा पालघर एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र थोडीशी रणनीती बदलली होती YBC संघाने, कारण की फ्रंटफूट लाईनचा गोलंदाज आहे, परंतु याला आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी देताना पहिला चेंडू पडेल. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर रन्स मात्र या ठिकाणी कंप्लीट केले होते. 1 रन्स कंप्लीट होते. आता मात्र पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळेल. फुलटा चेंडू आहे, याला टॅप केलाय, परंतु चेंडू करणच्या हातामध्ये जातोय. तिथे भिंत आहे आणि ही भिंत पार करणे थोडीशी मुश्किल झाली. आणखीन एक विकेट मिळतंय. मिस्टर सागर बॅक टू द डगआउटला. 6 गडी बाद झाले आहेत नवकिरण संघाचे. येस, नक्कीच नवकिरण संघ तुम्हाला देखील विनंती केली जाते, आपण सीमारेषा आहे त्या सीमारेषेच्या लगत किंवा पार होऊ नका ही विनंती केली जाते. आयोजक तुमच्यावर नजर ठेवून आहेत.
तर आपण पाहतोय पुन्हा एकदा आता मात्र आपण पाहतोय समीकरण थोडस बदललं जाईल या ठिकाणी. दहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका सुरेख आहे परंतु प्रेम त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. रन्स मिळणार नाहीये. 9 चेंडू 17 धावा. 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवकिरण वर्सेस YBCC संघ आपण पाहतोय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जातंय. आता मात्र समीकरण आणखीन बदलेल. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 1-2 फटके मोठे येणं खूप गरजेचं असणार आहे. 8 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे चेंडूला खेळलाय. सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 14 धावा झाल्यात. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चांगली मॅच नक्कीच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा संतोष अण्णा एक्सप्रेस गोलंदाजी करताना. आहा, हा चेंडू अगदी पाहिलं तर पायावर आदळतोय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच सिंगल रन्स होईल का? पंच डिस्कस करा आणि जे काय असेल डिसिजन द्या. रन्स नाही आहे. ओके, डेली बॅट ज्या पद्धतीने म्हटलं जातं आपण. आणि आता जर पाहिलं तर समीकरण 6 चेंडूवर येऊन थांबलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा जमवायच्या आहेत 15. तर नक्कीच आदित्यला आणलंय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू त्याच्याकडे आहेत. 6 चेंडू मध्ये 15 धावा रोखायच्या आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल. पहिल्या चेंडूवर वा, काय सुरेख चेंडू पाहायला मिळाला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संतोष अण्णाच्या माध्यमातून यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाले. आपण पाहतोय चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा या ठिकाणी विकेट्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं. शेवटची जोडी आहे. पाहतोय आपण आदित्यने पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला गेला. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आदित्यचा. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चौकार मारायचे आहेत जिंकण्यासाठी. बघूया ही मात्र लक्ष असते. फटका मारण्याचा प्रयत्न परंतु नाही. इथे थांबवलंय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये आता मात्र 15 धावांची आवश्यकता. चौकार मारावे लागतील 4ही. पहिला इथे मात्र येईल का? मात्र नाही. प्रेम मैदानाच्या आतमध्ये चेंडूला ढकलतोय. इथून जर पाहिलं तर आता थोडीशी लांब जाताना मॅच नवकिरण संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. सुटताना मॅच पाहायला मिळते. 3 चेंडू चौकार आहे. यस, चौकार आहे. तर अजूनही मॅच बनलेली आहे. 3 चेंडू आणि 12 धावा. आहा, इथे मात्र आपण पाहतोय पंचांकडे थोडीशी दाद मागितली होती पण हा चांगला चेंडू आहे. अप्रतिम वेगवान चेंडू. पहा, संतोष अण्णा नंतर वेग कोणाचा असेल तर आदित्यचा आपल्याला पाहायला मिळतोय. या टीम मध्ये खूप चांगला वेग पाहायला मिळाला. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय. धीरज त्या ठिकाणी थोडस वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. शेवटचा विकेट आहे. जाणीव आहे त्याला देखील की शेवटचा विकेट आला तर आपण इझिली हा सामना जिंकू शकतोय. हेच मात्र मनामध्ये विचार आला त्याच्या. इथून पुन्हा एकदा बाबू तेच काम करतोय आणि सामना जिंकला जातोय. YBCC संघ अभिनंदन. आणि नवकिरण संघाचं मी कौतुक करेन. चांगला लढला परंतु हार जीत होत असते. इथे मात्र पराभूत स्वीकारावं लागलं.
पुन्हा एकदा आपण पाहतोय या मॅच समान द मॅच नो डाऊट सुरेख गोलंदाजी सुरेख फलंदाजी मिस्टर करण ठाकूर ठरतोय या मॅच समान द मॅच. या करण आपण यायचंय.